पाहूया सकारात्मक बातमी। रोज सायंकाळी 7 वाजता सायरन वाजेल आणि थांबेल मोबाईल, टीव्ही, सोशल मीडियाचा गोंधळ। अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी शहरात विद्यार्थ्यांना मोबाईल पासून दूर ठेवण्यासाठी अनोखा निर्णय घेण्यात आलाय। राहुरी नगरपालिका दररोज 1.5 तास डिजिटल ब्रेकसाठी सायरन वाजवणार आहे। नेमका काय आहे हा निर्णय? पालिका प्रशासन हा प्रयोग कसा राबणार? राहुरीकरांची यावर भूमिका पाहूयात आमचा विशेष रिपोर्ट। आज मोबाईल हा जीवनाचा अविभाज्य भाग झाला आहे। मात्र अतिवापर हा गंभीर समस्या बनत चाललाय। विशेषतः विद्यार्थ्यांमध्ये त्याचे परिणाम अधिक दिसून येतात। तासनतास मोबाईल वापरण्यामुळे डोळ्यांवर ताण, डोकेदुखी, झोपेचे विकार आणि लठ्ठपणा यांसारख्या समस्या वाढताना दिसतोय। रात्री उशिरापर्यंत स्क्रीनसमोर बसल्यानं मेंदूची विश्रांती कमी होते। एकाच घरात 4 माणसं, पण प्रत्येकाच्या हातात मोबाईल। कुटुंबातील संवाद कमी झाल्यानं भावनिक नात्यांमध्ये दुरावा निर्माण होतोय। लहान मुलांमध्ये याचा मोठा विघातक परिणाम झाला असून मोठ्याबरोबर लहान मुले देखील मोबाईलच्या आहारी गेल्यास दिसून येतंय। आता यावर अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी नगर परिषदनं जालीम उपाय काढलाय। सायंकाळी ठीक 7 वाजता पहिला सायरन वाजेल आणि त्या क्षणापासून घरातील टीव्ही, मोबाईल, सोशल मीडिया आणि सर्व मनोरंजनाची साधनं स्विच ऑफ होतील। विद्यार्थ्यांनी घरात अभ्यासासाठी बसायचे, तर पालकांनी मुलांशी संवाद साधत त्यांच्या अभ्यासाकडे लक्ष द्यायचे। स्वतःही पुस्तक वाचन करायचे। कुटुंबाला वेळ द्यावा यासाठी हा प्रयोग राबवला जातोय। मोबाईलच्या अतिवापरामुळे मुलांमध्ये संवाद कमी झाला। पालक आणि मुलांमध्ये नातं मजबूत व्हावं यासाठी हा निर्णय घेण्यात आला असून पुढील पिढी घडवण्यासाठी समाजानं एकत्र येणं गरजेचं असल्याचं नगराध्यक्ष भाऊसाहेब मोरे यांनी स्पष्ट केलंय। आम्ही राहुरी नगर परिषदेच्या मासिक मीटिंगमध्ये एक निर्णय घेतला की संध्याकाळी 7 वाजता सायरन वाजला जाईल आणि रेग्युलर जो 8:30चा आहे तो 8:30ला चालू राहील। म्हणजे 7 ते 8:30 असा जो 1.5 तासाचा वेळ आहे, या वेळेमध्ये पालकांनी आपल्या मुलांना अभ्यासाला बसवायचं आहे आणि त्यावेळेस टीव्ही, आपला मोबाईल बंद करायचा आहे आणि आपल्या मुलांसोबत वाचन करायचं आहे। पालकांनी मुलांचा अभ्यास घेतला तरी चालत, मुलांना सक्तीने अभ्यासाला बसवायचं आहे आणि मुलांशी संवाद साधायचा आहे। हो, निश्चितच पालक आणि विद्यार्थी आणि पालक यांचा निश्चितच संवाद मोबाईल टीव्हीमुळं कमी झालेला आहे आणि विद्यार्थी अभ्यासामध्ये सुद्धा मागे पडत आहे। मग या निर्णयामुळं विद्यार्थी अभ्यासासाठी बसतील, त्यांचे आईवडीलसुद्धा त्यांच्याशी संवाद साधतील। 2 महिन्यांपूर्वी झालेल्या निवडणुकीनंतर नव्या पालिका प्रशासनाचा हा पहिलाच मोठा सामाजिक निर्णय मानला जातोय। आपल्या मुलांवर चांगले संस्कार करणं ही आपली सामूहिक जबाबदारी असल्यानं राहुरीकर देखील या ऐतिहासिक निर्णयाचं स्वागत करत आहेत। म्हणजे काय होतंय की मुलं सायरन वाजल्यानंतर स्वतःहून आता घरामध्ये येऊन अभ्यासाला बसतात ते आणि त्यांच्याबरोबर आम्ही पण बसतोय आणि मग शाळेमध्ये दिवसभर काय झाले, काय शिकवलं गेले, त्यांच्या मित्रमैत्रिणींमध्ये वर्गामध्ये काय काय गोष्टी झाल्यात, शाळेत काय काय गोष्टी झाल्यात, ह्या पण आम्ही त्यांच्याबरोबर मग म्हणजे डिस्कस होतो। म्हणजे ते सांगतात ते मुलं आपल्याला, म्हणजे गमती जमती आपल्याला पण कळतात ते। आणि पहिल्यांदा काय व्हायचं की मुलं बाहेर जायची खेळायला किंवा मोबाईल पाहायची, मोठे लोक पण टी व्हीवरती सिरियल वगैरे पाहायचे किंवा मग आमच्यासारखे जे असतात लेडीज ते स्वयंपाकाच्या ह्याच्यामध्ये असायचा। पण हा जो एक वेळ आहे 7 ते 8:30चा की ह्याच्यामुळे काय झालं की पालक आणि मुलांचा हा त्यांचा एक स्वतःचा वेळ झाला आहे, नगरपालिकेने ठरवून दिलेला आहे। अतिशय स्तुत्य उपक्रम आहे आणि मुलांमध्ये निश्चितपणे बदल होतील यात शंकाच नाही। कारण आजकालची जी पिढी आहे ती थोडीशी टेक्नॉलॉजीच्या बाबतीत आधीच्या पिढीपेक्षा थोडीशी ॲडव्हान्स आहे, परंतु त्या टेक्नॉलॉजीचा विपर्यास होताना कुठंतरी आपल्याला दिसतोय की मोबाईलकडे जास्त लक्ष, सतत मोबाईलमध्ये गुंतलेली पिढी, यूट्यूब, फेसबुक आणि इतर ज्या सोशल मीडियाज आहेत त्या मध्ये ही पिढी सतत गुंतलेली आहे आणि परिणामी जी वाचन संस्कृती आपण म्हणतो ती कुठंतरी लोप पावत चाललेली असं लक्षात येतं। मुलांना जे सामान्य ज्ञान म्हणतोय आपण त्यामध्ये मुलं थोडीशी कमी पडत आहेत। युग स्पर्धेचं आहे,
युग ॲक्च्युली मोबाईलचं नाही, युग हे स्पर्धेचं आहे. आणि या स्पर्धेच्या युगात जर तुम्हाला टिकायचं असेल तर निश्चितपणे अभ्यास त्याचबरोबर वाचन हे करणं अतिशय गरजेचं आहे. नगरपालिकेने अतिशय उत्तम असा उपक्रम केलेला आहे. यामुळे एक झाले की मुलं बरोबर 7च्या सायरनला घरात येऊन स्वतःहून अभ्यास करतात. ते यापूर्वीची परिस्थिती अशी होती की मुलं घरात येतच नव्हते आणि अभ्यास हा विषयच घेत नव्हते, परंतु आता त्यांना एक धाक म्हणा किंवा भीती म्हणा, ते 7 वाजता घरात येऊन स्वतःहून अभ्यासाला बसतात. राहुरीत सुरू झालेला हा डिजिटल डिटॉक्स सायरन प्रयोग यशस्वी ठरला तर तो राज्यातील इतर शहरांसाठीही मार्गदर्शक ठरू शकतो. मोबाईलच्या आहारी गेलेल्या पिढीला वळण लावण्यासाठी प्रशासनाचा हा सामाजिक हस्तक्षेप कितपत परिणामकारक ठरेल हे येणारा काळच ठरवेल. मात्र एक गोष्ट निश्चित, राहुरीत आता सायंकाळचा सायरन केवळ आवाज नसेल तर नवी पिढी घडवण्याचा ऐतिहासिक प्रयोग असेल. मनीष दवंगे पाटील, SP 24 तास, राहुरी.